आज मस्तपैकी नाश्त्यासाठी कांदे पोह्याचा बेत केलेला आहे. कांदे पोहे प्लस त्यामध्ये बटाटा घालून केलेला आहे. कांदे पोहे ही संकल्पना खूप पूर्वीपासून आहे. मुलीला ज्यावेळी मुलगा कोणी बघायला येत असेल तर त्यावेळी हमखास मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी कांदे पोह्यांचा प्रोग्राम होत असे. ही संकल्पना कोणी, कशी, कधी रुजू झाली हे काही कळायला मार्ग नाही. पण ज्यावेळी मला कधी कळेल ना त्यावेळी तुमच्याशी शेअर केल्याशिवाय मात्र मी राहणार नाही. खरोखर खूप सुंदर अशी रेसिपी आपल्या भारतामध्ये कांदे पोहेची आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कांदे पोहे तुम्हाला खायला मिळतील. सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. कांद्या पोह्यामध्ये बटाटा टाकण्याची पद्धत ही मला माझ्या मैत्रिणीकडनं आली. माझ्या हातचे कांदे पोहे माझ्या वडिलांना खूप आवडायचे. त्यावेळी मी मात्र काचकूच करायची, काय करायचं, ओरडायचीही कधी कधी करायला लागायचे म्हणून. पण आता त्यांची खूप आठवण येते. कांदे पोहे करताना हमखास त्यांची आठवण